महाराष्ट्रातील बोगस दिव्यांग प्रकरण आणि त्या संदर्भामध्ये दिव्यांग मंत्रालयाने काढलेले वेगवेगळे शासन निर्णय, बोगस दिव्यांगच नाही तर दिव्यांग हिताचे अनेक शासन निर्णय दिव्यांग मंत्रालयाने तुकाराम मुंढे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पुढाकाराने काढले आणि त्या शासन निर्णयाचा परिणाम आज जाणवतोय। पण हे सगळं होत असताना जर समजा जिल्हा परिषद अंतर्गत किंवा आता तर जिल्ह्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या शेवटपर्यंत ह्या सगळ्या याद्या येणं अपेक्षित आहे, जे जे काही बोगस दिव्यांग आहेत आणि ज्यांनी खऱ्या दिव्यांगजनाचा लाभ घेतलेला आहे अशा सगळ्या बोगस दिव्यांगाची यादी येणं अपेक्षित आहे। आणि या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेला सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात झाली होती। जिल्हा परिषद आपण पाहतो विविध जिल्हा परिषदेच्या बोगस दिव्यांग किती, त्यांच्या तपासणीसाठी किती जणांना पाठवलं, या सगळ्या गोष्टीची माहिती आपण रोजच्या रोज वृत्तपत्रात पाहतोय। अहिल्यानगर जिल्ह्याची पूर्ण दिव्यांगजनाची यादी सगळीकडे मिळते। याच अनुषंगाने आम्ही आमच्या जिल्हा परिषदेच्या डेप्युटी सीओ यांना या यादी संदर्भात विचारलं। तसंच आमचे काही लोक जसं की नाशिक सीओ झेडपी सीओ यांना पण यादीसाठी विचारलं, तर यांनी सांगितलं की ही जर यादी दिली तर गोपनीयता भंग होईल। कोणाची गोपनीयता भंग होईल आणि का भंग होईल? आम्ही झेडपीच्या अखत्यारीत 2025 या वर्षी पर्यंत जे काही दिव्यांगजन नोकरीला लागलेले आहेत त्याच्यात खरे खोटे सगळंच आलं। आम्ही खोटा हा शब्द वापरतच नाहीये। आम्हाला फक्त त्या नोकरीत लागलेल्या दिव्यांगजनाची यादी पाहिजे आणि ही यादी देणं म्हणजे गोपनीयतेचा भंग कसा असू शकतो हा मात्र प्रश्न मनात पडतोय। आणि जर हाच गोपनीयतेचा भंग होता तर मग अहिल्यानगर जिल्हा परिषदेने जी यादी दिली तो गोपनीयतेचा भंग नाही का? आम्ही असं विचारलं असतं की त्या दिव्यांगजनाचे UDATE कार्ड पाठवा, त्या दिव्यांगजनाचे UDATE प्रमाणपत्र पाठवा, तर हा गोपनीयतेचा भंग राहिला असता। बीड साठी खास करून म्हणायचे, बीड झेडपीचे सीओ रहमान सर हा एक मेहनती अधिकारी आहे। या अधिकाऱ्यांनी मात्र कसून दिव्यांगजनाचा बोगस दिव्यांगजनाचा तपास करायचं चालू केलेले। 400 दिव्यांगजन आणखीन ती वाढणार आहे, ती लिस्ट वाढणार आहे। या सगळ्या लोकांना कायद्यानुसार सजा द्यायची एवढं मात्र रहमान सरांनी ठरवलंय आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करतायत। मध्ये बच्चू भाऊनी एक यादी प्रकाशित केली होती। प्रहार संघटनेचे मुख्य बच्चू कडू यांनी जी यादी प्रकाशित केली होती त्याच्यामध्ये पण असंच झालं का? गोपनीयतेचा भंग झाला का? अहो, यादी देताना जर गोपनीयतेचा भंग होणार असेल तर याच्याबद्दल 1-2 प्रश्न मनात येऊ शकतात ना वेगवेगळे। त्याच्यामुळं जेवढ्या जिल्हा परिषदचे सीओ आहेत किंवा जिल्हा परिषदची आस्थापना बघणारे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी मात्र या याद्या दिल्याच पाहिजेत। आता ह्या याद्या कशा द्याव्या आणि गोपनीय भंग होतो असं म्हणणाऱ्या अधिकाऱ्याला हे नक्की माहित नाहीये की दिव्यांग कल्याण विभाग यांनी 29 ऑक्टोबर 2025 रोजी एक शासन निर्णय काढला आणि तो शासन निर्णय होता दिव्यांग हक्क अधिनियम 2016 बद्दलचे दिव्यांग नियम 2017। या दिव्यांग नियम 2017 मधील एक नियम जो की क्रमांक 14 आहे, या नियमाच्या अनुसार या राज्य शासनाच्या सर्व कार्यालयांनी दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांची माहिती गोळा करणं आहे। त्याच्यासाठी एक परिशिष्ट अ दिलेलं आहे। त्या परिशिष्ट अ च्या आधारे ही सगळी माहिती गोळा करायची। कोणी गोळा करायची ही माहिती? मंत्रालयीन विभाग, आस्थापना विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, स्वायत्त संस्था या सगळ्यांनी या परिशिष्ट अ मध्ये ही माहिती भरायची। ही माहिती दिव्यांग मंत्रालयात पाठवायचीच आहे। पण 1 जानेवारी दर वर्षाच्या 1 जानेवारीला स्वतःच्या संकेतस्थळावर ही माहिती द्यायची। आता हे GR स्पष्ट सांगतोय, या GR नुसार तुम्ही संकेतस्थळावर माहिती देणार आहेत आणि ती माहिती मग गोपनीयतेचा भंग होत नाही का? मग आम्ही त्याच संदर्भात हे बोलतोय की 1 जानेवारी किती दिवसावर आली आहे? 15 दिवसावर। 15 दिवसापूर्वी तुमच्याकडे डाटा असेल ना, मग तो डाटा जर मागितला तर तो डाटा का दिला जात नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मग याच्यामध्ये आणखीन काही तर लपलंय का असं मात्र सामान्य दिव्यांगजन विचारू शकतो। त्याच्यामुळे हा डाटा ज्यांना पाहिजे त्यांना हा मिळणं जरुरी आहे, कारण तुम्ही वेबसाईटवर 1 जानेवारीला तो अपलोड करणार आहे। तर तो जो डाटा तुम्ही अपलोड करणार तो डाटा आम्ही त्या ठिकाणून डाउनलोड करणार आहे। मग तोच डाटा आम्ही मागतोय मीडिया म्हणून, तर तो डाटा का नाही मिळत हा मात्र प्रश्न फक्त बीड पुरताच नाही, हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी विचारला जातोय आणि या प्रश्नाचं उत्तर मिळणं जरुरी आहे। आणि त्याच्याच बरोबर दिव्यांगजनाचा 2025 पर्यंतचा सगळा डाटा अवेलेबल करून देणं हे त्या अधिकाऱ्याचं कर्तव्य आणि जिम्मेदारी आहे। आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो, पण जोपर्यंत बोगस दिव्यांगाच्या शेवटपर्यंत जात नाहीत
तोपर्यंत हा विषय लोकप्रश्न सोडणार नाही एवढं नक्की. नमस्कार.